हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या पोलीस ड्रायव्हर पदाच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. ओके, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवतो? पहा मित्रांनो, ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा सावधानतेने जाणे हे दर्शवितो. ओके, पहा तसा पर्याय योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वेग कमी करून सावधानतेने जा. ओके, पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हा प्रश्न आपण जे आपले मागचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि त्यासाठी हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. ओके, 2019 लातूर पोलीस चालकचा हा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे. ओके, हा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आहे, PYQ 2024चा प्रश्न नाही आहे. ओके, त्यासाठी आपण जो लास्ट व्हिडिओ आपण अपडेट केलेला आहे त्यातील हा प्रश्न आहे. ओके, जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर दिलेले, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा. ओके, पुढे पाहूया, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहा, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही जी केस आहे मित्रांनो, ती दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी या विषयाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी. पुढे पाहूया, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमाअंतर्गत दिलेली आहे? पहा मित्रांनो, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची जी गरज आहे ती कलम 3 मध्ये दिलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, कलम 3. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सूचना आहे, मोटार वाहन अधिनियम 1988, मोटार वाहन कायदा 1988 यावर आपण खूप सविस्तर आणि खूप डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो देखील व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर मी देणार आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा. तुमचा मोटार वाहन अधिनियम 1988, मोटार वाहन कायदा 1988 संदर्भात जो कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला येणार आहे तो प्रश्न तुमचा 100% कव्हर होणार आहे. ओके, त्यामुळे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यानंतर पुढे पाहूया, पहा, इंधनाचे ऑक्टेन रेटिंग काय दर्शवते? मित्रांनो, इंधनाचे जे ऑक्टेन रेटिंग आहे ती इंधनाची ज्वलन क्षमता दर्शवतो. ओके, त्यानंतर भारतात वाहनांच्या रजिस्ट्रेशन नंबरमध्ये पहिल्या 2 अक्षरांचा अर्थ काय असतो? पहा, रजिस्ट्रेशनमध्ये पहिल्या 2 अक्षरांचा अर्थ असतो राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. ओके, त्यानंतर वाहनात इंजिन ऑइल कधी बदलले पाहिजे? 5000 ते 10000 किलोमीटर अंतरानंतर वाहनात इंजिन ऑइल बदलले पाहिजे. ओके, त्यानंतर व्हायब्रेशन कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कोणता भाग महत्त्वाचा आहे? शॉक ऑब्झर्व्हर. बरोबर, व्हायब्रेशन कमी करण्यासाठी वाहनांमध्ये शॉक ऑब्झर्व्हर हा भाग महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, जयकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? मित्रांनो, जयकर समिती रोड विकासाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, रोड विकास. आणि हा अहिल्यानगरचा जो पोलीस चालक भरतीचा पेपर आहे त्यातून हे प्रश्न घेतलेत, हे देखील लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर
वाहन चालकाने गाडी वेगात चालवत असताना निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे? पहा मित्रांनो, निसरडा रस्ता हे चिन्ह दिसेल तेव्हा वाहनाचा वेग कमी करायचा, हे लक्षात ठेवा. पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाहनाचा वेग गिअर बदलवून कमी करावा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, आरटीओ म्हणजे काय रे? आरटीओ म्हणजे, चला कमेंट करा फटाफट. आरटीओ, आपल्या जे मागचे व्हिडिओ आहेत, बरेच व्हिडिओ आपण घेतले आहेत पोलीस वाहन चालक भरतीवर, पोलीस ड्रायव्हर पदासाठीच्या भरतीवर, ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे. ओके. तर आरटीओ म्हणजे काय? तर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. त्यानंतर पुढे पाहूया, महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? हा देखील आपण आपला जो पोलीस वाहन भरतीवरचा जो महाप्रश्न संच आहे त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतला होता आणि त्यामध्ये देखील मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करण्यासाठी सांगितलं होतं आणि बरेच विद्यार्थी, बरेच मित्र आपले चुकले होते. ओके. बरेच मित्र आपले चुकले होते. तर चला, परिवहन मंत्री कोण आहेत सध्याचे? कोण सांगू शकतंय बरोबर? या पर्यायांपैकी तर तुम्ही सांगूच शकता. तर ते आहेत श्री एकनाथ शिंदे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, श्री एकनाथ शिंदे. त्यानंतर समोरचा प्रश्न, मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद अंतर्भूत आहे? पहा, मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद मोटार वाहन अधिनियम 1988च्या कोणत्या कलमा अंतर्गत अंतर्भूत आहे? तर ते कलम 122 आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कलम 122. त्यानंतर पुढे पाहूया, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? पहा, लेटेस्ट क्वेश्चन आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर तो आहे NH44. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, NH44. त्यानंतर समोरचा प्रश्न, वाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग काय वापरतात? पहा, कोणतं भिंग वापरतात वाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी? तर ते कॉन्व्हेक्स वापरतात, म्हणजेच बहिर्वक्र भिंग. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, बहिर्वक्र भिंग, कॉन्व्हेक्स. त्यानंतर समोरचा प्रश्न, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? CRRI चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ते आहे नवी दिल्ली येथे. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट CRRI चे मुख्यालय आहे, याचे मुख्यालय आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, नवी दिल्ली. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, भारतात डॅश डॅश या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो? पहा, कोणत्या महिन्यात आपल्या भारतामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो? तर तो जानेवारीमध्ये पाळला जातो मित्रांनो. ओके. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जानेवारी. त्यानंतर पुढे पाहूया, विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते? पहा मित्रांनो, विदेशी वकालतीच्या वाहनांची जी नंबर प्लेट असते ती निळ्या रंगामध्ये असते. ओके. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, निळी. समोरचा प्रश्न, हलक्या वाहनाचे LMV जास्तीत जास्त वजन किती असते? हलक्या वाहनाचे LMV चे जास्तीत जास्त वजन असते 7.5 टन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 7.5 टन. पुढे पाहूया, मोटार वाहन साधारणपणे कोणत्या वेगाने चालविले पाहिजे? पहा मित्रांनो, मोटार वाहन साधारणपणे योग्य वेगाने चालवलं पाहिजे. बरोबर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, योग्य वेगाने. मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे आता 2024 मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि अहिल्यानगर पोलीस वाहन चालक भरतीचा हा क्वेश्चन पेपर आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारण काय आहेत? वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारण पहा, पहिलं काय, चुकीच्या पद्धतीने गिअर बदलणे, बरोबर आहे.
इंजिन ऑइल न बदलणे हे देखील बरोबर आहे आणि वारंवार विनाकारण क्लचचा वापर करणे हे देखील बरोबर आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे? पहा, विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यायचं असतं मित्रांनो. ओके, आहे का पर्याय? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तुमचे उजव्या बाजूने. राईट. त्यानंतर समोरचा प्रश्न, NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय? चला फटाफट कमेंट करा. आपला जर पोलीस वाहन चालक भरतीवर बनवलेला महाप्रश्नसंच तुम्ही पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे. NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे? चला फटाफट कमेंट करा. तर ते आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे पाहूया. एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर काय करावे? एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर बंदी, ओव्हरटेकिंग, रिव्हर्स. पहा, रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये. ओके, रिव्हर्स. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये. त्यानंतर पुढे पाहूया. तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल? तुम्ही परिवहन वाहन टायर, रंग, नंबर, चालक. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाहनाच्या नंबर प्लेट पाहून आपण परिवहन वाहन ओळखलाल. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती असते? शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता असते 6 महिन्याची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 6 महिने. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनासाठी मार्ग मोकळा करून द्यावा? तर रुग्णवाहिकेसाठी आणि अग्निशमन वाहनांसाठी. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 2 आणि 3. पुढे पाहूया. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे? विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना आपल्या उजव्या बाजूने जाऊन द्यावे. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तुमच्या उजव्या बाजूने. पुढे पाहूया. मित्रांनो, इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते सोलापूर पोलीस वाहन चालक भरतीच्या प्रश्नपत्रिकांच्या पेपरमधून घेतले. ओके, डॅश डॅश वेळी फॉग लाईट वापरले जातात? तर हे फॉग लाईट जे आहेत ते रात्री म्हणजे धुक्याच्या वेळी. बरोबर, रात्रीच्या धुक्याच्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 धुक्याच्या वेळी फॉग लाईट वापरले जातात. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. निसरडा रस्ता हे चिन्ह रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने काय करावे? पहा, जरी तुम्हाला वाटत असेल की रिपीट झालाय पण हा वेगळ्या पद्धतीने रिपीट झालाय, त्यामध्ये वेगळा क्वेश्चन होता, फक्त निसरडा रस्ताच होता आणि यामध्ये देखील वेगळा प्रश्न आहे निसरड्या रस्त्याशी संबंधित. ओके, कारण तो आपण दुसरा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका होती आणि ही प्रश्नपत्रिका दुसऱ्या जिल्ह्याची, हे लक्षात ठेवा. ओके, ते आपण सर्व कंपाइल करून तुमच्यासाठी आणलंय, हे लक्षात ठेवा. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? गिअर बदलून वाहनाचा वेग कमी करावा. बरोबर, निसरडा रस्ता हे चिन्ह रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने काय करावे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गिअर बदलून वाहनाचा वेग कमी करावा. पुढे पाहूया. कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असेल तर वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असल्यास. समोरचा प्रश्न पाहूया. वाहन ओलांडण्यास ओव्हरटेकिंग करण्यास मनाई डॅश डॅश. जेव्हा समोरील रस्ता जेव्हा स्पष्ट आपल्याला दिसत नसेल तर आपण वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल. त्यानंतर समोरचा प्रश्न. खाजगी वाहनामध्ये ठेवायची कागदपत्रे. पहा, खाजगी वाहनामध्ये ठेवायची कागदपत्रे कोणकोणती असतात? तर
नोंदणी प्रमाणपत्र असतं बरोबर आहे, विमानपत्र प्रमाणपत्र असतं हे देखील बरोबर आहे, कर प्रमाणपत्र असतं आणि वाहन चालवण्याचा परवाना. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना. त्यानंतर पुढे पाहूया. शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती आहे? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा आहे ताशी 25 किलोमीटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ताशी 25 किमी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या पोलीस ड्रायव्हर पदाच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.